ची संसार. झालं. चला आले का रे सगळे? टेट वाले आले का सगळे बघा? चला, कुठली बॅच आहे तुमची ती टाका एकदा. कुठली बॅच आहे ती टाका एकदा. टीईटी प्लस टेट आणि टेट. चला फास्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खूप 70 ते 80 दिवसापासून तुम्ही रिझल्टची वाट बघत होतात. लेक्चरला डायरेक्टली सुरुवात करतोय. आता तुम्ही कमेंट्स टाकत चला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अभ्यास केला तुम्ही. अभ्यास केल्यानंतर रिझल्टची वाट पाहिली. रिझल्टला खूप वेळ गेला. हा ठीक, दोन्ही आहेत. रिझल्टला खूप वेळ गेला, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये संयम असणं गरजेचं आहे. रिझल्ट लागला, रिझल्ट लागल्यानंतर पण आपल्याकडे संयम नाहीये. रिझल्ट लागल्यानंतर माझं शिक्षक भरतीमध्ये काम होईल का नाही, काय काय गोष्टी आहेत त्या भरपूर अशा गोष्टी आहेत. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा अभ्यास अगोदरच करणं गरजेचं असतो. म्हणजे मागच्या एखाद्या परीक्षेचा अनुभव देणं गरजेचं आहे. हा ठीक आहे, असू द्या. तर महत्वाचा मुद्दा काय की टेटचा रिझल्ट लागल्यानंतर शिक्षक किंवा शिक्षिका कशा पद्धतीने होतं याचा आपण सारासार विचार करणार आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये असणारे प्रत्येक जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण आज बघणार आहे. माझं लेक्चर थोडस शांत, संयमाने, व्यवस्थित, सगळ्या बारकावे धागेदोरी धरून असतंय. ठीक आहे. तर पहिला मुद्दा आपण बघूयात आता इथं. तर आता तुमचा रिझल्ट लागला, बऱ्याच जणांना मार्क पडले, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांना कमी मार्क पडलेत त्यांच्या बाजूने मी थोडस उभा राहतो, कारण ते या परीक्षेसाठी पात्र आहेत. मग किती मार्काला पात्र आहात तुम्ही? तर मिनिमम तुम्हाला 1 मार्क असला तरी पात्र आहेत तुम्ही. तुम्ही खाली मेसेज पण पाहिला असेल बघा तिथं. तुम्ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती, मी बोलतो ते ऐकू येते का सगळ्यांना? पवित्र पोर्टलमध्ये जी तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे नंतर, ती माहिती भरण्यासाठी तुम्ही पात्र आहात. ठीक आहे. तुम्ही म्हणता सर आता तुम्ही तर मजाकच करायला लागलात, अतिशयोक्ती सांगायला लागलात. फक्त 1 मार्क कसं? तर गेल्या भरतीमध्ये माजी सैनिकांच्या काही जागा होत्या. परंतु माजी सैनिक म्हणजे मेजर म्हणून जे लागतात ना, ते 10वी नंतर साधारण त्यांना ते त्यांचं क्वालिफिकेशन असतं आणि त्यानंतर त्यांनी काय वैयक्तिक घेतलेलं असेल, परंतु 10वी नंतर. पण मग ते म्हणतात आपल्याला शिक्षक फील्डमध्ये कसं जायचं? मग भरपूर जागा रिक्त राहिल्या त्यांच्या. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती क्रायटेरिया काय असतो. स्पर्धा परीक्षेमध्ये एखादी परीक्षा जर द्यायला गेलो आपण आणि त्या परीक्षेमध्ये सर तुमच्या कास्टचं, तुमच्या एजचं, तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टीचं कोणच नाही आलं आणि एकच जागा असेल एखादी, समजा ऑर्फन असेल म्हणजे अनाथ असेल किंवा एखादा सामाजिक आरक्षण असतील, समांतर आरक्षण असतील, बरोबर ना, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, एखादी जागा असते, एकच व्यक्ती जातो किंवा 2 व्यक्ती जातात, एखादा अपत्र ठरतो आणि मग कमी मार्कात पण लागून जाऊ शकतो. असं आहे. हा, हे मेरिटनुसार आहे. ही काही टीईटी नाहीये तुमची, टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेची परीक्षा नाही. ठीक आहे, असू द्या. तर आता काय होणार आहे इथून पुढे? तुम्हाला पडलेले मार्क सगळे किमतीचे, तुमच्या कष्टाचे, तुम्ही तुमच्या कष्टाला फळ आले, हे तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. आता मार्क तुमचे कमी आहेत, एकदा तुमचे सगळ्यांचे मार्क टाका. किती मार्क पडलेत? जे असेल ते 5, 10, 15, 199, 190, बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे किती पडलेत. सरळ टाकून द्या, म्हणजे माहिती होईल तुमची, तुम्हालाच लगेच कळेल की आपण कुठल्या रेंजमध्ये, आपण कुठल्या रेंजमध्ये. 104 आहेत, 106 आहेत, 101 आहेत, 137 आहेत, 69, 114 आहे, 92, 96, 101, 126, 112, 100, 103
80, 8, 85, 103 आणि माझ्याकडे भरपूर जणांनी स्क्रीनशॉट टाकलेले आहेत. 162चा आहे, 155चा आहे, 150चा आहे, 137चा आहे, 133चा आहे, असे भरपूर आहेत. पण मी का टाकलं नाही की आपल्या विद्यार्थ्यांना थोडस दुखवलं गेलं नाही. मी त्यांचे स्क्रीनशॉट काढलेत आणि तुम्हाला माहिती आहे तुमचं नाव, तुमची कास्ट, तुम्हाला पडलेले मार्क, बरोबर, तुमचे असणारं क्वालिफिकेशन, बरोबर ना. ह्या सगळ्यांचा एक मेसेज तुमचा सगळ्यांचा माझ्याकडे हजारो विद्यार्थ्यांचे आलेत, पण मी तुम्हाला ते दाखवले नाहीत कारण सगळ्यांचे मार्क मला कळले, बाद झालं. आता तुम्हाला सांगतो याच्यातला एखादा विद्यार्थी 150 मार्काचा आणि एखादा विद्यार्थी म्हणजे सॉरी 52 मार्काचा आहे. 52 मार्काचा बी लागू शकतो आणि 150चा बी लागू शकतो. हे कसं लागू शकतं आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून देतो. परत तुम्हाला कुठलाच प्रश्न पडला नाही पाहिजे आणि परत नंतर काय करायचं तेही तुम्हाला सांगतो. तर आलेले जे तुमचे जे सगळे मार्क्स आहेत ना, त्या मार्क्सनुसार तुम्ही शिक्षक किंवा शिक्षिका कसे होणार हे तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आता हे संच मान्यतेचा सगळा कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. 31 सप्टेंबर पर्यंत रिक्त जागेचा अहवाल येणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामधनं जी संच मान्यता झालेली आहे, म्हणजे प्रत्येक संस्थेवर असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या किंवा नगर परिषद असू द्या, महानगरपालिका असू द्या, तिथं ज्या जागा रिक्त येतं, कुठल्या कुठल्या विषयांची जागा आहेत, त्याचं एक रोस्टर निघतं आणि ह्या सगळ्या जागा आहेत ना, ह्या जागा आपल्याला 30 सप्टेंबरला कळणार आहेत. मग आता गडबड करून जमन का? आत्ताच सांगा मला, लगेच मी लागते का नाही, नाही तर माझं मी बघते काय करायचं ते. असं होऊ शकणार नाही. तर ह्याच्यात तुम्हाला प्रत्येक जण ह्याच रेंजमध्ये आहे. मग मी माझ्यासाठी काय अपेक्षा ठेवू का नको? प्रत्येकाने अपेक्षा ठेवायची. आता सांगितलं 1 मार्क जरी असेल तरी तो तिकडे फॉर्म भरू शकतोय खरं सांगायला म्हणजे. आणि तुम्हाला गेल्या भरतीला तुम्हाला सांगितलं ना, फक्त 20 मार्काची पण एक महिला शिक्षिका झालेली आहे. मागचं कट ऑफ पण चेक करा. सगळं टाकलंय तुम्हाला, पण तेवढा पण आपल्याकडे वेळ नाही चेक करायला. मग 30 सप्टेंबरला ह्या सगळ्या जर जागा आल्या, तर त्या रोस्टर म्हणजे कास्ट वाईज जागा नाहीत. म्हणजे जिल्ह्या वाईज, परत त्याच्यानंतर जिल्ह्या वाईज असतील, इकडल्या जागा असतील, तिकडल्या जागा असतील, परत सगळ्या कास्ट वाईज जागा असतील. ह्या सगळ्या जागांचा एकंदरीत आपल्याला त्याची माहिती लगेच भेटेल. नोटिफिकेशन निघल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद सांगेल किती जागा आहेत, काय ते सगळं कधी कळणार आहे आपल्याला? हे 30 सप्टेंबरला कळणार आहे. कास्ट वाईज पण जागा आलेल्या कळतील. आता ह्याच्यात एवढेच मुद्दे नाहीत, खूप सारे मुद्दे आहेत. मग आता परत काय करावं लागेल आपल्याला? तुम्हाला लगेच कळायला लागले की आता मला मार्क पडलेत, मग मला आता पवित्र पोर्टलवर लगेच माहिती भरायची. तुमच्या कमेंट्स ना शेवटला टाका मला, मी शेवटला आपण त्याच्यावर चर्चा करू नंतर. तर पवित्र पोर्टलवर जी आपल्याला माहिती भरायची, ती काही जणांना वाटेल की मी फक्त टीईटी दिली आणि पवित्र पोर्टलवरती माहिती भरू शकते का? तर तसं नाही. पवित्र पोर्टल हे महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीचं एक प्लॅटफॉर्म आणि पवित्र नाव दिले, लक्षात ठेवा. त्यामुळे हे पवित्रच काम होतंय त्याच्यात. अनावधानाने तुम्हाला एखाद्या वेळेस थोडासा मार्कामध्ये गडबड, काही जणांनी रात्री तुम्ही सगळ्या मेसेज पाहिले असतील, कोणाला 81 मार्क आहेत, त्याच नावाच्या मुलाला 191 आहेत. हे आपले पण कार्टून खतरनाक आहेत ना, बसल्या बसल्या त्याला पेंट मध्ये घेऊन ह्याच्यामध्ये मार्क एडिट केले, मग ते कालवा सोडून द्यायचा. आपल्याला मार्क कमी पडले की, पण तुमचे मार्क खूप किमतीचे आहेत हे तुम्हाला सांगतोय. पवित्र पोर्टलवर माहिती भरायची असते, ती टेटची जी गुण आलीत ना तुमचे, त्याच्यानुसार भरायचे असते. हे ज्या वेळेस भरायचे त्याचे नोंदणीचं पवित्र पोर्टल कधी सुरू होणार, तर ते होणारच आहे. आता परीक्षा घेतली म्हणल्यावर होणारच आहे. पण तातडीने होण्यासाठी थोडासा कधी म्हणजे आवाज उठवावा लागतो. तेही आपण काम सगळे करू, मी आहे सोबत. सर्व माहिती भरावी लागते. त्याच्यामध्ये सगळी माहिती भरल्यानंतर सबमिट करायची. किती मार्क आहेत, काय, कसं आहे, तुमचं शिक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सबमिट करायच्या. ते ज्या त्यावेळेस तुम्हाला ह्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ घेऊन तुम्हाला सांगा. पवित्र पोर्टलवरच जाहिरात येत असते. जाहिरात कुठे येते, कशी येते आणि जाहिरात कधी येते? आता कधी येते हे तर सांगणं म्हणजे लगेच तुम्हाला म्हणजे सांगता येणार नाही कुणालाच, बरोबर ना. तर जाहिरात ही आली तरी त्या माहिती भरल्यावर पवित्र पोर्टलवर जाहिरात आलेली असते. परंतु बाहेर पण आपल्याला कळणारच आहे की ह्या जागा निघलेल्या, ठीक आहे. तर दुसरा मुद्दा पुढचा, की ही जाहिरात निघाल्यानंतर टेटच्या रिझल्ट मध्ये आपले गुण किती आपण लागू शकतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न ह्या 2 दिवसातला. म्हणजे आपल्याला टेटचा रिझल्ट लागला, आपल्याला मार्क किती येतं आणि आपण लागू शकतो का, हे सगळ्यात महत्वाचं. आता सगळ्यात माहिती जी महत्वाची जी तुम्हाला सांगायला चाललोय, ती माहिती अशी आहे की त्यासाठी काय महत्वाचं बघा. तुमचे पडलेले टेटचे मार्क, थोडासा पेन चेंज करतो. तुमचे टेटचे मार्क किती पडलेत? 1 पासून 200 पर्यंतचे. बरोबर? त्यानंतर टीईटी महत्वाची आहे.
काही जणांना कमी मार्क आहेत. कमी मार्काची जास्त मार्कवाल्याची तुलना अजिबात नाही. तुलना कधी होऊ शकते? एकच विषय तुमचा, हेच सांगायला लागलो आता. मग आता मला सांगा तुमचे मार्क, तुमचे एक्झाम्पल तुम्हाला इथं काय समजा एक्स मार्क पडलेत, कुणाचेच मार्क घेत नाही, एक्स मार्क पडले. मग तुमची टीईटी पास आहे का? हा एक मुद्दा आहे. टीईटी ला ऑब्लिक सीटीईटी आहे. नसेल तर तुम्ही 9वी 10वीला डायरेक्टली ज्यांचं बीएड, बीए बीएड, बीएससी बीएड झाले त्यांना, आणि 11वी 12वी जे आहे ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे प्लस बीएड आहे यांच्यासाठी हे 3-4 टप्पे, 3च टप्पे म्हणायचे, हे ऑब्लिक आहे त्याला, 1, 2 आणि हे 3 टप्पे. तर या 3 टप्प्यामध्ये तुम्ही ही पास आहेत का, हे पास आहेत का आणि हे पास आहेत का. आता मुद्दा काय असतो, एक्झाम्पल इकडं जास्त जागा, नंतर कमी आणि परत नंतर कमी, म्हणजे असा फ्लो असतो, बरोबर ना. कारण ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर गेला तर ग्रामीण भागामध्ये कॉलेज आहेत का रे? प्रत्येक ग्रामपंचायतला 1-2 कॉलेज आहेत का? नाही. तर तिथं लेकरं कुठली शिकतात? 1ली ते 5वी, 1ली ते 8वी पर्यंतची लेकरं असतात, जिल्हा परिषद शाळा वगैरे असं असतं, बरोबर ना. म्हणून जास्तीत जास्त संख्या, जास्तीत जास्त जागा, ज्या सगळ्या जागा ज्यावेळेस निघतील पवित्र पोर्टलवरती, ती जास्त जागा कुठं असणार आहेत? 1 ते 5 पर्यंतच्या असणार, नंतर 6 ते 6-8 पर्यंतच्या असणार. आणि म्हणून टीईटी आणि सीटीईटी द्यायची असते, ही महत्वाची असते. आता ज्यांना वाटलं की शासनाने काय केलंय, परीक्षा परिषदेने आम्ही बीएड झाले की आम्हाला टीईटी द्यायची गरज नाही, सीटीईटी द्यायची गरज नाही, तर मग ते फक्त एवढ्याच 9वी आणि 10वी साठीच विचार करू शकतात. ज्यांनी बीएड केले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यांना फक्त 11वी आणि 12वी यांच्यासाठीच तुम्हाला काय करता येते, किंवा एवढ्यासाठीच करायला 9वी ते 12वी पर्यंतच करता येते. खूप छान मार्क आहेत महेश तुम्हाला, 137. प्रश्न वरी जाऊन देऊ नका, 1-2 मिनिटं फक्त थांबा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो तुमच्या, मला माहिती आहे. मग आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे का नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे का नाही. तुमचे टेट मार्क 100 आहेत, परंतु हा पण महत्वाचा मुद्दा आहे. आता एखाद्याला भरपूर मार्क आहेत, 140 मार्क आहेत, पण टीईटी पास नाही, सीटीईटी पास नाही, मग त्याच्या जागा इथल्या कमी निघतील, मध्यम निघतील, त्याच्यापेक्षा वरच्या जागा कमी असतात. काही सांगता येत नाही काय होईल ती, पण आतापर्यंतच्या अनुभवानुसार अंदाज तुम्हाला सांगतो की असं झालेलं आहे. आणि उघड आहे, कॉलेज तालुक्याच्या ठिकाणी असते, मग एका कॉलेजवर किती शिक्षक, पण शाळा किती आहे, इकडे विचार होणार. इकडून परत कमी कमी जागा इकडे होत चालला. ठीक आहे. त्यानंतर आपण निवडलेली शाळा, मग आता ही एक मुद्दा 2 नंबरचा, तुमचे मार्क पडले, तुम्ही पास, सीटीईटी पास आहेत का, टीईटी पास आहेत हे कळलं, इथं तुम्ही इथं कशामध्ये जाणार आहे हे पवित्र पोर्टलवर तुम्ही माहिती भरणार आहे. दुसरा मुद्दा काय, आपण निवडलेली शाळा, मग तुम्ही निवडताना जिल्हा परिषद निवडणार आहेत का, नगरपालिका निवडणार आहेत का, महानगरपालिका का संस्था, हे पण तुम्हाला तिथं माहिती भरावी लागते. यापैकी तुम्हाला काय आवडतं, यापैकी काय आवडतं, मग त्यानुसार तुम्ही इथं भरणं गरजेचं आहे. त्यानंतर कास्टनुसार जागा किती येणार ते बी कळलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे, म्हणजे मी ती रोस्टर जे निर्माण होणार आहे कास्ट वाईज, ते सगळ्या जातीचं, कास्टचं सगळ्यांच्या जागा किती निघल्यात, कुठल्या विषयाला निघल्यात, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, आणि त्यातनं आलेल्या जागा किती आहेत याच्यानुसार तुमचा निकाल आहे. तुम्हाला एखाद्याला 150 मार्क आहेत, एखाद्याला 70 मार्क आहेत, तरी 150 वाल्याची तुमची अजिबात बरोबरी नाही. अजून पुन्हा पुन्हा ते सांगतोय, कारण त्याचं क्षेत्र वेगळं, तुमचं क्षेत्र वेगळं. तुम्ही शिक्षक होणार आहे, पण क्षेत्र काय वेगळं आहे, तर त्यांनी टीईटी सीटीटी पास दिली का, त्यांनी घेतली कुठली शाळा निवडली का, त्याच्यातला त्याचा विषय कोणता आहे, विषय पुढे बोलू, कास्टनुसार किती जागा आल्या. त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडावा लागेल, कोणत्या जिल्ह्यात, मग ते पसंती क्रमांक द्यायचा असतो कुठल्या जिल्ह्यासाठी. पुढचा पॉईंट बघू आपण, विषयानुसार. मग आता तुम्ही मॅथ सायन्स विषय, इतिहास भूगोल, हे पण महत्वाचं आहे ना, हे पण महत्वाचं आहे. मला सांगा, मॅथ सायन्स वाल्याला जर समजा 100 मार्क असेल, इकडे सामाजिक शास्त्र म्हणजे हे जे विषय आहेत, इकडे ह्याला 135 मार्क असेल, ह्याचा ह्याचा काय संबंध आहे का रे, ह्याचा ह्याचा इथं संबंध नाही. ह्याची कास्ट वेगळी, ह्याची कास्ट वेगळी, ह्याचा जिल्हा निवडलेला वेगळा, त्याचा जिल्हा निवडलेला वेगळा, ह्याने टीईटी दिली आणि ह्याने टीईटी दिलेलं नाही. काय अर्थार्थी संबंध आहे का कोणाच्या मार्कावरून कोणाचा. आणि तसं पाहिलं तर सगळ्यांसाठी टेट एकच आहे का नाही, जे 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी आहेत. बरं ठीक आहे. हा, आणि त्यानंतर हे सगळं कळल्यानंतर, सगळं परीक्षा झाल्यानंतर, ह्या 4-5 पायऱ्या गेल्यानंतर, नंतर जरी तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत का, हे डॉक्युमेंट सगळे क्लिअर असणं गरजेचं आहे.
आणि त्यावेळेस तुमचं काय आहे रे, मग तिथं तुम्हाला तुमची निवड होते. निवड झाल्यानंतर ज्या जिल्ह्यात तुम्ही पसंती क्रमांक दिला त्या जिल्ह्यात जिथं निवड झाली, समजा त्या पसंती क्रमांकावर तुमचे मार्क कमी असतील तर तुम्हाला 2 नंबरचा पसंती क्रमांकचा जिल्हा भेटू शकतो. तिथं गेल्यानंतर तिथं काय जे असतील तिथले वरिष्ठ प्रशासकीय मंडळी तुमचे सगळ्यांचे आलेले जेवढे आले तेवढ्यांना हे करतात आणि तिथल्या तुमचे चांगले मार्क कोणाला आहेत मग त्याच्यामध्ये दिव्यांग असेल किंवा बाकीचे महिला असतील आणि नंतर इतर असतील यांचा विचार करून सिक्वेन्सने तुम्हाला हे करून एक तुम्हाला ऑर्डर दिली जाते. ते मुख्याध्यापकाला द्यायचं, तिथं जॉईन झाले असं सांगायचं, त्यांचं एक लेटर आपल्याला घ्यायचं आणि मग पेढे वाटायचे. इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे झाल्यानंतर समजा ही फेज झाली, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे लागले, समजा कट ऑफ तुमचं 70, 80, 90, 110, 115 काय जे आलं असेल ते आलं असेल त्या लिस्टमध्ये तुम्ही नाही लागले. आपण फेज 2 बघितली 2022 ची फेब्रुवारी 23 मध्ये परीक्षा झाली. त्याचं कट ऑफ होतं 1085 जागेची पहिली जी विथ इंटरव्ह्यू नाही विदाऊट इंटरव्ह्यूची जी पहिली मोठी धडाक्यात लिस्ट लागली होती ना त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल. त्याच्यात पाहिलं असेल तुम्ही आणि त्याच्यात न लागल्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड, व्हर्टिकल राऊंड आणि आता फेज 2 बघितलं असेल तुम्ही. फेज 2 च्या जागा भरल्या आणि फेज 2 चं कट ऑफ तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पण टाकलेलं आहे मी. नेमकं मग शेवटला जे कास्ट मध्ये होते त्यांच्यामध्ये त्यांचे काय कट ऑफ आले ते पण चेक करावं लागतं. मग सर फेज 1, फेज 2, फेज 3 असं किती निघतं? आता 2022 ची जी टेट झाली होती ना टेट 2 TAIT ही 2 झाली होती ना. आता ह्याचा विषय तर संपला. आता इथून पुढे त्याच्या पुढे काहीच नाही राहणार. आता टेट 3 ची रिझल्ट लागला विषय संपला. मागचा सगळा विषय संपलेला आहे. मग आता मला सांगा तुम्ही पहिल्यांदा जागा निघल्या नाही जरी लागली आणि पुढची जर टेट नाही झाली तोपर्यंत जर त्यांना फेज 2 काढायचा असेल किंवा पुढे 3 काढायचं असेल त्यांच्या मनावर आहे हे काढायचं का नाही ते का टेट घ्यायची ती त्यांच्या मनावर आहे. तर आता तुम्ही ह्याचा अनुभव घेतला फेज 1 आणि फेज 2 चा आणि त्यानंतर टेट झाली. आता परत ह्या टेट 3 च्या नंतर एक काय जे असेल ते निघल आणि त्यावेळेस मग तुम्हाला कळल की एवढ्या सगळ्या पायऱ्या क्रॅक केल्यानंतर आपण कुठं आहेत आणि आपण कुठं लागतो. आता तुम्हाला कळलं असेल तुम्ही सगळेजण रेंज मध्ये आहात. प्रत्येक जणाला ह्याच्यामध्ये 100% तुमचं यश संपादन तुम्ही करू शकता. कारण तुम्हाला माहित नाही तुमच्यासारखे शिकलेले किती आहेत. तुम्हाला माहित नाही की तुमच्या कास्टवाल्याला किती मार्क पडलेत. बरोबर का नाही? हा डॉक्युमेंट्स बद्दल ह्याच्याबद्दल सगळी माहिती डिटेल्स मध्ये टाकली. टेलिग्रामला पण टाकले. आणखी एक एक सगळ्याचे पवित्र पोर्टलवर माहिती भरतानाच एक लेक्चर घेतो. डॉक्युमेंट्स काय काय लागतील त्याच्याबद्दलच एक लेक्चर घेतो. जसं आपण पुढे चालू त्या पद्धतीने. आता मला सांगा एवढ्या ह्याच्यात राहिलेला तुमचा कुठला पॉईंट आहे का एखादा क्लिअर करायचा असेल तर मला सांगा तुम्ही. हा एम.कॉम बी.एड ज्यांचं झालंय त्यांना टीईटी नसते. टेट स्कोर 101 आहे. 11वी-12वी साठी तुमचा फायदा होऊ शकतो. चांगले मार्क आहेत. हे महेश धुमाळ जे आहेत ना त्यांना चांगले मार्क आहेत. मला काही जणांनी मेसेज टाकला नाही परत म्हणू नका. तुम्हाला मी सांगितलं होतं की हे सगळं टाका. ठीक आहे लेक्चर संपलेलं नाही. पुढचे पॉईंट आता बघा. आता तुम्हाला कळलं पाहिजे की अंदाजे जर तुम्ही काही जणांनी मेरिट लावतात ना जसं एखादी तलाठी भरती ग्रामसेवक भरती असते आणि त्याचं उलट मेरिट लावलं जातं. किती मुलं आले काय आले बरोबर ना. तर आता मी सगळं बघितलं रँक नुसार बरं का असं 21,000 जर जागा निघल्या तर 120, 118 ते 120 पर्यंत रँक उलटी येते. पण त्या उलट्या रँकचा काय फायदा आहे का रे इथं? कारण आता सांगितलेली सगळी माहिती ती त्याच्यासाठी आहे. कळतंय का मी काय बोलतोय ते? ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा क्लिअर करतोय. हे कट ऑफ काय आहे बाबांनो? हे कट ऑफ काय आहे? हे हे फक्त बघायला आहे बरं का. हे 2022 च तुम्हाला मागच्या मी व्हिडिओ मध्ये घेतलंय. युट्यूबला पण व्हिडिओ आहे माझा असा सेम. म्हणजे आता तुमचे जे मेरिट लिस्ट लागले त्याच्यातलं तुम्हाला शॉर्ट बट स्वीट मध्ये जे कट ऑफ असतो तो कट ऑफ तुम्हाला कसा दिलाय बघा आता. 181 ते 190 पर्यंत 12 विद्यार्थी आहेत. 171 ते 180 पर्यंत 105 विद्यार्थी आहेत. 161 ते 170 बरोबर 440 विद्यार्थी आहेत. 151 ते 160 बरोबर 1112 विद्यार्थी आहेत. 141 ते 150 पर्यंत 2,978 विद्यार्थी आहेत. 131 ते 140 पर्यंत 6,668 विद्यार्थी आहेत.
121 130 पर्यंत 13,397 विद्यार्थी आहेत. 111 ते 120 पर्यंत 22,667 विद्यार्थी आहेत आणि 101 ते 118 पर्यंत 29,634 विद्यार्थी आहेत. हे फक्त तुम्हाला कळलं पाहिजे. छान. हे राधाकिशन बोबडे जे आहेत ना, प्रकल्प मध्ये आहेत. एम.कॉम बी.एड झालेलं आहे त्यांचा. टेटचा स्कोर 104 आहे. फुल फॉर्म मध्ये आहेत ती. म्हणजे सगळी फॉर्म मधली मंडळी आहे. काही जण बीपीएड आहे 104 मार्क आहे. काहीच अडचण नाही त्यांना. कारण बीपीएडचं गेल्या वेळेस मेरिट जर बघितलं तर 85 प्लस स्कोर आहे. 85 प्लस असेल की लागू शकतात. आणि ह्या वेळेस ह्याच्यामध्ये जागा चित्रकला म्हणजे आर्टच्या जागा येणार आहेत, कार्यानुभवच्या जागा, त्यानंतर बीपीएडच्या एमपीएडच्या जागा, ह्या पण जागा ऍड होणार आहेत. सगळ्यात महत्वाचं काय की सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण. जे रोस्टर त्यानुसार ज्या जातीनुसार ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्याचा आपण अहवाल घेतो, बरोबर ना? त्याच्यामध्ये मी बोलतो ते ऐकू येते का सगळ्यांना? मी बघतोय इकडं तुमची स्क्रीन आहे माझ्याकडं, मला इकडं बघायचं व कमी इकडे जास्त बघायची झालेली. तर हे जे आहे ना मी तुम्हाला सांगतोय, तर हे कास्टवाईज सगळे जे गोळा केलेत हे झालं सामाजिक आरक्षण. आता काही जणांना सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण लक्षात येत नसेल, तर सामाजिक आरक्षण जे आहे तुमचं म्हणजे ओबीसी असेल, ओपन असेल, बरोबर ना, एसीबीसी असेल, एनटीबी असेल, विजे असेल, बरोबर ना, ह्या सगळे जे आहेत हे सगळे म्हणजे ह्या सगळ्या आहे ते सामाजिक आरक्षण आहे. जो प्रकल्पग्रस्त असेल, बरोबर, अनुकंपा खालचा असेल, खेळाडू असेल, धरणग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, हे सगळे जे आहेत ना, हे सगळे टोटल जे आहेत ना, हे समांतर आरक्षण. समांतर आरक्षण आपले खूप भारी शिकलेले आहेत. एमएससी मॅथ, बीएड, टीईटी, सीटीटी पास नाही, स्कोर 82 कास्ट एनटीबी. मला इथं टाकून काहीच फायदा नाही, हे वरी जाईल. मला जर तुमच्यासाठी काय करता आलं, मला जर वाटलं की नंतर कधी विथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत, विथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत, डायरेक्टली तर लागले पण विथ इंटरव्ह्यू साठी मी काय केले, तुमच्या सगळ्यांचे व्हॉट्सअपला टाकलेले कॉपी केलंय आणि माझ्या ह्याला मी पेस्ट करून ठेवले सगळ्यांचे. आता ज्यांनी रिझल्ट टाकला नाही, आता इथं टाकलं, आता ही मला घेता येईल का रे? नाही. तुम्ही माझा 9403चा नंबर आहे ना, ह्याच्यावर टाका. ही तुमच्यासाठीच आहे. मला काय, मला सांगा, मी रात्री तरी रिझल्ट सगळ्यांचे आले माझे 162, 167, 165, 155 सगळ्यांचे स्क्रीनशॉट आहेत. मी का टाकले नाहीत? कारण आपले विद्यार्थी घाबरले होते. काही जणांना अभ्यास चांगला केला पण मार्क कमी पडले, काही जणांना तिथं परीक्षेमध्ये धांदल उडली, वेळ पुरला नाही, अशा 12 भानगडी झाल्या होत्या. काही जणांनी आमच्या क्लासचा एवढा, आमच्या क्लासचा तेवढा. नकोच. आपण आपल्या विद्यार्थ्याबरोबर प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. रिझल्टचे काय स्क्रीनशॉट पुरावे आहेतच की, मागच्या रिझल्टचे पण पुरावे आहेतच की, आपण काय तुम्हाला दाखवले नाहीत का? दाखवू वेळ आल्यावर. आणि सगळ्यांना चांगले मार्क आहेत. जो 100 प्लस मार्क आहेत ना त्याचे तर चांगलेच आहेत, परंतु खालचे जे आहेत ना त्यांचे सुद्धा चांगले मार्क का म्हणतो बघा. आता कमी जर कमी म्हणावं लागेल, जास्तला जास्त म्हणावं, पण मी आता का सांगितलं, 100 पेक्षा जरी कमी असले, त्यांची कास्ट वेगळी आहे, त्यांचा विषय वेगळा आहे, बरोबर ना, त्यांनी निवडलेला वर्ग वेगळा आहे, त्यांचं शिक्षण वेगळं आहे. ह्या सगळ्यांचं तारतम्य लागून तुम्ही शिक्षक होणार का नाही कळलं पाहिजे. गेल्या भरतीला 200 पैकी 20 मार्काला एक्झाम झाले. 200 पैकी 20 कशाला? 0-1 जरी मार्क असेल तरी लागत होतं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा. माजी सैनिकांच्या जागा रिक्त राहिल्या तशाच. हे मी वारंवार गेल्या वेळेस पण शिकवताना सांगितलंय. आणि हेच नाही, दुसऱ्या पण एका परीक्षेत आरोग्य सेवकची जी परीक्षा होती त्याला लिमिट होतं, जसं टीईटीला लिमिट असतं. तिथे काय लिमिट होतं, 45 मार्क पडले पाहिजे किंवा 45% मार्क पडायला पाहिजे होते. एकाही विद्यार्थ्याला 45% मार्क त्या आरोग्य सेवकच्या भरतीमध्ये पडले नाहीत. शासनाला ती भरती रद्द करावी लागली. आता काय काय जणांना मी प्रत्येकाला वैयक्तिक रिप्लाय दिलाय, सगळ्यांचं हे केलंय. काही जणांना मार्क कमी पडलेत, मग तुम्ही आमचा फोन उचलला नाही, तुम्ही आमचा मेसेज केला नाही, अशा पण गोष्टी नाही. आता कारण सांगू नाहीये, कारण सांगू नाही, परंतु मी आजारी होतो आणि माझं ऑपरेशन झाले. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी सांगितले देखील. हे सांगायला म्हणजे आता मला तुमचं एवढा उत्साह आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी सांगत बसणं गरजेचं नव्हतं. तरी मी लेक्चर घेतले. बऱ्याच जणांना वाटलं आता आम्ही टीईटी कुठली बॅच जॉईन केली, आमचे लेक्चर चालू नाहीत, काय नाही. थोड्या अडचणी असतात. परंतु तुम्हाला जोपर्यंत काही अडचणी येऊ द्या, सगळ्या अडचणीचं निरसन आपण करू. ठीक आहे? टाइम पुरत नाही. माझं शेवटचं लेक्चर बघा विद्यार्थी मित्रांनो. आता जर तुम्ही कोण असाल इथं, माझं शेवटचं लेक्चर बघितलं होतं, त्यावेळेस काय बोललो होतो मी तुम्हाला?
चार चार वेळेस ती सांगायची. पेपर सोपा आहे, पेपर सोपा आहे, पॅटर्न कळलाय, सगळं कळलंय, पण वेळ पुरत नाही. मग कुठल्या घटकाला हात लावायचा आणि कुठल्या घटकाला हात लावायचा नाही हे सगळं सांगितलं. खरंच तुमचं कौतुक आहे. बऱ्याच जणांना बघा आता MSc BEd आहेत. एससी कास्ट 119 मार्क आहे. सायन्स ओबीसी कास्ट. हा ठीक आहे. क्वेश्चन वाढले, कुठले सिटिंग अरेंजमेंटचे, कुठले करायचे, कुठले नाही, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. सर तुमच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी मधून. हो, मला पण तुमच्याशिवाय जमत नाही. मी खरं सांगू का, मी उभाच राहू शकत नव्हतो. आज पहिल्यांदा उभा राहिलोय. काय होईल ते होईल, पण तुमच्या समोर उभं राहिल्यानं माझं दुखणं सुद्धा राहिलंय. दुखत नाही सध्या तरी. पेन किलर आहेत अंगात, त्याच्यामुळे दुखत नाही. 111 मार्क आहेत. खूप छान. प्लीज मला तुमचे सगळ्यांचे मार्क, कास्ट, तुमचं नाव आणि जिल्हा हे सगळं टाकून ठेवा. मी तुम्हाला सगळे व्यवस्थित ज्या त्या वेळेस ज्याच्या जागा, त्याची कास्ट बघून, सगळ्यांचे मेसेज, तिथं नाव वगैरे बघून मी तुम्हाला लगेच क्लिक करून, माझ्या मोबाईलमध्ये नंबर सगळ्यांचे सेव्ह आहेत, मी पटकीनं तुम्हाला टाकून देईल सगळं. MA BEd टेट 125 मार्क. तुम्ही TET पास आहेत का? TET पास असणं पण खूप गरजेचं आहे. का सांगितलं तुम्हाला? जे TET पास नाही, त्यांचं BEd झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले, त्यांना फक्त तिकडे 9वी 10वी आणि अशा पद्धतीने. सर कट ऑफ सब्जेक्ट वाईज ठरतो का? बऱ्याच वाईज ठरतो, बऱ्याच. ह्या सगळ्या आता गोष्टी सांगितल्या त्या 112 मार्क आहेत. शिक्षण काय तुमचं? M.Com BEd आहे. चांगले मार्क आहेत. सगळ्यांचे मार्क चांगले आहेत. तुम्ही लिस्ट मध्ये पाहिलं ना, एका पानावर 100, 110, 100, 110, 70, 80, 85 असेच मार्क आहेत सगळे. ही क्लासवाल्यांनी जी बाकी राहतात. मी पण क्लासवालाच आहे, पण माझा स्वभाव तुम्हाला आतापर्यंत सगळं माहिती. निवडक निवडक 4-5 विद्यार्थी, बाकीचे काही विद्यार्थी नाहीत का हो तुमचे? निवडक निवडक विद्यार्थ्याचे, आमच्या विद्यार्थ्याला एवढे पडले, तेवढे पडले, काही सुद्धा उपयोग नाही. त्याच्यामुळे मी कधी युट्यूबला जास्त भाकड खाता मारायला येत नाही, कारण आपल्या विद्यार्थ्याला माहिती. आणि मी जाहिरात पण जास्त करत नाही. तुम्ही माउथ पब्लिसिटी इज द बेस्ट पब्लिसिटी आहे. तुम्हीच जाहिरात करून ऍडमिशन मला बरेच दिलेले, आणि आतापर्यंत मी कुणाला नाराज केलं नाही. अनावधानाने तुम्हाला कमी जास्त एखाद्याला मार्क कमी पडले, मी एवढं जीव तोडून सगळ्या आमच्या शिक्षकाला त्यांना शिकवायला लावलं, आणि तुम्हाला मार्क कमी पडले, त्याच्यात माझं काय आहे? कारण शिक्षक हा मार्गदर्शन करणारा असतो, त्याच्याबरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. 101 मार्क आहेत. हाच मेसेज कॉपी करून ठेवा आणि मला पण सेंड करा माझ्या मोबाईलवर सगळ्यांचा. विचारा विचारा, तुमचे आता काय प्रश्न आहेत ते सगळे विचारा एकदा. मला वाटतं डाऊटच राहिला नसेल काही. एकदा डाऊट असेल तर विचारा. TET पास नसेल, CTT असेल तर 100% चालतंय. त्याचा GR पण तुम्हाला टाकतो. TET पास नाही, CTT पास आहे, चालतंय ना, बिंदास. आणि तुम्हाला मार्क बी चांगले आहेत. ते महेश धुमाळ काहीतरी नाव चेंज झालेलं बहुतेक. असू द्या, कमी मार्क असलेले चालतात. SC ST M.Com BEd 104, ठीक आहे ना, काय अडचण नाही. आता पुढे काय करायचं? पुढे काय करायचं? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. सुप्रिया धुमाळ, सॉरी, 102 मार्क. सुचिता मॅडमला, छान. कास्ट व्हॅलिडिटीची आता गरज नसते. हा, नंतर तुम्ही जॉईन झाल्यावर लागतं ते. सगळ्या गोष्टी बाकीच्या गौण आहेत, एवढ्या महत्वाच्या नाहीत. पण एक तुम्हाला सांगतो, इथून पुढे कधीही भरती निघायच्या अगोदर तुम्ही जर कास्ट मध्ये असाल आणि तुम्हाला जर नॉन क्रिमिनल काढायचं असेल, तर 3 वर्षाचं नॉन क्रिमिनल असतंय. एकदा काढलं की 3 वर्ष परत तयारी करूच तर एवढी वेळ लागणार नाही तुम्हाला. ठीक आहे, हो का? टेस्ट रिझल्ट बाय, इथं परत 2 रिझल्ट आले, ते तुम्हाला टाकले ग्रुपला मी. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तुम्हाला सांगतो, की आपल्याला आता हे सगळं काम आपल्या हातातलं संपलंय. आता आता अभ्यास सोडायचा नाही. मान्य आहे का? मान्य असेल तर एकदा होय म्हणा, म्हणजे पुढे जाऊ आपण. अभ्यास सोडायचा नाही. पहिल्या पायरीत, पहिल्या प्रयत्नात लगेच यश मिळत नसतं. यश मिळण्यासाठी बरंच झगडावं लागतं, झोंबावं लागतं, बरोबर ना? आणि तुमच्यासाठी बऱ्याच काही गोष्टी मी घेऊन आलोय. मी बसून नव्हतो. मी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नोट्स बनवणं, हे करणं,
महाराष्ट्रामध्ये सगळ्यात दर्जेदार पुस्तक एक आपलं शिक्षक भरतीचं शिक्षक दिनानिमित्त प्रसिद्ध करायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला शिकवत असताना, अध्यापन करत असताना ह्या सगळ्या गोष्टी तून अनुभव घेऊनच मला हे पुस्तक काढावं वाटलं. कारण काय वाचायचं त्याच्यापेक्षा काय नाही वाचायचं हा डायलॉगच होता माझा. आणि दर्जेदार विश्लेषण असा एक डायलॉग होता. आणि सगळ्यात भारी हे पुस्तक आहे. थोडं साईडला सरकतो. मी नेटवरला फोटो टाकला होता इथं. हा जो होता ना नेटवरला होता, पण कॉपीराईट होऊ शकतो म्हणून आमच्या मॅडमचा फोटो टाकला. आमचे मॅडम तर कधी कामाला यायचे, बरोबर की नाही? होय म्हणायचं थोड्या वेळ सगळ्यांनी. तर ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला काय आहे ती. या पुस्तकाचं वेगळंपण काय आहे? या पुस्तकाचं वेगळंपण काय आहे तुम्हाला सांगतो. इथं तर दिलेच टीईटी अभ्यासक्रम समावेश. टीईटीचा अभ्यासक्रमचा समावेश केला. प्रत्येक प्रश्नाचं दर्जेदार आणि सखोल स्पष्टीकरण आहे. अंतिम उत्तर तालिकेनुसार प्रश्नांची उत्तरे, योग्य त्या ठिकाणी आकृत्यांचा समावेश, गणिताच्या शॉर्ट ट्रिक्स आणि तुमच्या ध्येयाला योग्य न्याय मिळवून देणारं हे पुस्तक आहे. त्याची जाहिरात नाही करत, मला मेन मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला. हा, तुमच्या जवळचं कोण असेल, मी अशी पण जाहिरात जास्त करत नाही, तरी पण जवळचं कोण असेल तर टीईटी पेपर 1 आणि 2 ची आता परत लाईव्ह घेणार आहे. जेवढे जेवढे बॅच मध्ये आहेत तेवढे सगळ्यांना बॅच दिसेल. टीईटीचे असतील, टीईटी प्लस टेटचे असतील, जेवढे बॅच मध्ये व्हॅलिड आहेत त्यांना सगळ्याला दिसेल. परंतु तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय, अशी संधी परत कोण कोण देत नसतंय. ऍपवाल्याने आम्हाला संधी दिली असती, आम्हाला सांगितली असती, ऑफर असती. 999 रुपयामध्ये कुठलीही बॅच चालू असू दे आपली, 2 वर्ष कमीत कमी पुढचं काय सांगणार, 2 वर्ष कमीत कमी जेवढे लाईव्ह लेक्चर होतील, रेकॉर्डेड होतील आणि मागचे पण झालेले सगळे लेक्चर तुम्हाला, ज्यांची बॅच संपत आली ती संपली तरी नंतर तुम्हाला ती वाढून भेटेल. म्हणजे आता कोणाची 1 महिना राहिली, कोणाची 15 दिवस राहिली, पण ऑफर सारखी राहत नाही ना. तर ती पण बॅच तुम्हाला म्हणजे करा असं म्हणत नाही, पण ज्याला वाटतं की मी चांगला शिकवतोय, माझं कसं असतं बंद तर बंद असतं, पण योग्य टायमिंगला सुरू केलं की एकदम क्वालिटी आणि दर्जेदारच असते. तर 999 रुपये ही ऑफर जी आहे, 2 वर्षामध्ये जे जे काय असेल आणि मागचं पुढचं सगळं काही तुम्हाला भेटेल. इव्हन तुम्हाला बाकीच्या बॅचचं पण तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल, नोट्स पाहिजे असेल, ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहे. ज्यांची व्हॅलिडिटी संपत आली त्यांनी फक्त ते पे करून ठेवायचे. ज्यावेळेस बॅच संपल ती तुम्हाला तिथून 2 वर्ष पुढे करून देतो. म्हणजे 1 महिना असेल, 2 महिना असेल. ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे ती मी सांगणार आहे तुम्हाला. सगळं झालं आता हे सांगायचं. शिक्षक भरतीच्या टीईटीचा अभ्यास तुम्ही जे करताय, किंमत बघा किती आहे. अजून ठेवली नाही तर किंमत. फाईल थोडीशी हे करायची. ह्याच्यात मनोगत मी तुम्हाला ही फाईल टाकणार आहे आता थोड्या वेळाने. वाचा जरा, काय कमी जास्त वाटलं सांगा. मला पण पुस्तक काढता येते का बघा. हे माझं मनोगत आहे. ह्या पुस्तकाबद्दल मला काय माहिती सांगायची. हे पुस्तक कसं आहे, कसं वाचलं पाहिजे आणि पुस्तक काढत असताना मला अभ्यास करत असताना काय अडचणी आल्या. छान. आता ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. ठीक आहे. काय तर आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 1 का 2 पुस्तकं चांगली आहेत असं म्हणतात. तुम्ही पण घेतलेली पुस्तकं. तिथल्या नाव कुणाचं न घेता सांगतो, एका पुस्तकात भरपूर चूक आहे आणि एका पुस्तकात कमी चूक आहे. दुसरा मुद्दा, ज्यांनी पुस्तक काढले, ज्यांचं अकॅडमी वगैरे असेल, त्यांनी पुस्तक काढले, त्यांच्या पुस्तकात भरपूर चूक आहे. आणि ज्यांनी अभ्यासक नाही, परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीची पुस्तक काढलेत. एक्झाम्पल बी पब्लिकेशन आहे. त्यांचे ना अकॅडमी ना काही नाही. त्यांनी असे इकडून तिकडून सगळ्यांकडून गोळा करून त्यांनी पुस्तक काढलेलं आहे. त्यांचं पुस्तक तरी बरं आहे, पण बाकीचं पुस्तक लय डेंजर आहे तुम्हाला माहिती असेल. सगळ्यात चुकाच आहे. बी पब्लिकेशन मध्ये पण भरपूर चुका आहेत. ते जाऊ द्या. या पुस्तकाची खासियत सांगतो तुम्हाला, की आता हे तुम्ही टीईटी पेपर 1 दिलेला आहे. बरोबर? टीईटी पेपर 1 मध्ये 2024 आत्ताचा नवीन पेपर पण ऍड केला ह्याच्यात. 2024 मध्ये वर्णमालेवर किती प्रश्न आले? त्यानंतर संधीवरती किती प्रश्न आले? शब्दांच्या जातीवर किती प्रश्न आले? नाम सर्वनाम, नामाचे लिंग विचार, वचन विचार, सामान्य रूप, बरोबर ना? त्यानंतर सर्वनाम. हे हे काय केलंय? किती प्रश्न आले आणि कोणत्या सालाला आले? किती प्रश्न आले आणि कोणत्या सालाला आले? हे असं कुणाच्या पुस्तकात तुम्हाला दिसलंय का एवढं सांगा मला फक्त. दिसलंय का सांगा. दुसरा मुद्दा, एवढंच नाही तर हे सगळ्या विषयांचं केलंय बरं का. सगळ्या विषयांचं. ह्याने काय झालं, इंग्लिश असेल इंग्लिशचं केलंय. त्यानंतर दिसत नाही का विद्यार्थी मित्रांनो,
बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्राचं केलंय. हे सगळं त्याच्यामध्ये जे आहे ना, ह्या सगळ्यांचं दिसत असेल अशी अपेक्षा करतो. आता काय अपेक्षा करायला काय पैसे लागत नाही. ठीक आहे. हा, हे सगळं काय नाही दिसलं तर मी टाकणारच आहे फाईल. तर अशा पद्धतीने सगळं गणित वगैरे हे सगळं अनालिसिस केलंय. अनालिसिस करून सगळं पुस्तक तयार करत आणलंय. प्रूफ रिडिंग चालू आहे. एकदम दर्जेदार क्वालिटीचं पुस्तक आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं सखोल असं आता काही ठिकाणी बघितलं, आता मला दुसऱ्या पुस्तकातल्या चुका नाही सांगायच्या, पण त्यांनी काय प्रश्न काय विचारलाय त्या प्रश्नाच्या संदर्भातच उत्तर असणं गरजेचं आहे. प्रश्नाच्या संदर्भात उत्तर असणं गरजेचं आहे. त्यांनी विचारलंय की सर्वनामाचं म्हणजे समजा धातू साधित विशेषण आहे, तर धातू साधित विशेषण खालीलपैकी कोणतं असं जर विचारलेलं असेल, त्यांनी अख्खा विशेषणचं चॅप्टरच स्पष्टीकरण म्हणून टाकलेलं आहे. पण धातू साधित विशेषण काय असतंय किंवा खालीलपैकी मराठी उपसर्ग कोणता आहे? मराठी उपसर्ग, मग उपसर्ग म्हणजे काय? उपसर्ग म्हणजे शब्दाच्या मागे, अलीकडे, डाव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षर लागतात, त्याला उपसर्ग म्हणतात. उपसर्गाचे 3 प्रकार असतात. संस्कृत उपसर्ग असेल, मराठी उपसर्ग असेल, त्यानंतर यावनी उपसर्ग असेल, म्हणजे त्यातला फारसी आणि अरबी असेल. त्यातला परत तुम्ही मराठी सांगितलं तर मराठी उपसर्ग शोधत असताना त्याचं कायमचं रामबाण उत्तर निघलं पाहिजे. मग अवादा, भरणी, आड, फट पडली हे उपसर्गांचा समूह आहे. एक 10-12 उपसर्ग आहेत. तेवढेच उपसर्ग लक्षात ठेवले की तुमच्या लक्षात येतं. उपसर्ग उपसर्गाला स्वतःचा अर्थ असतो का? उपसर्ग स्वतंत्र वाक्यात वापरला जातो का? असं दर्जेदार स्पष्टीकरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. असं सगळ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलंय. जिथं चुकलंय त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला सगळं दिलेलं आहे. नीट दिसेल तुम्हाला हे अशा पद्धतीने दिलंय. तुम्हाला थोडंसं बोर केलं असेल किंवा वाटत असेल की तुम्हाला सरांची जाहिरात करतेत, पण जाहिरात नाही. मी केलेलं कष्ट आहे आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना न दाखवू मी अजून बाहेर जाहिरात दिसली का माझी कुठं? मी फक्त तुम्हाला पहिला एक फोटो टाकलेला आहे. एकच फोटो टाकलेला आहे की आपलं पुस्तक येतंय म्हणून सांगितलं. आपल्या विद्यार्थ्यांनी कुठं पुस्तक घेत बसायची गरज नाही. आपल्या विद्यार्थ्यांसाठी कमी पैशामध्ये पुस्तक देणार आहे. हो, ऑनलाईन भेटणार आहे, घरपोच देणार आहे. माझ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना तुम्हाला घरपोच देऊन टाकणार आहे हे पुस्तक. त्याची काळजी करायची नाही. पुस्तक आलं की पहिलं मी काय केलंय, एक रजिस्टर केलंय. त्या रजिस्टरवरती काय केलेलं आहे, रजिस्टरवरती मी काय केलंय की ज्या विद्यार्थ्यांना पैसे ॲडव्हान्स बुकिंग केलेली आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये काही पैसे वगैरे घेतलेले नाही. फक्त तुम्ही म्हणायचं की मला पुस्तक घ्यायचंय आणि WhatsAppला मेसेज टाकायचा. मी आमच्या असिस्टंटला सांगतो की रजिस्टरवर लिहून घेतो आणि तुमचा मोबाईल नंबर लिहून घेतो. मग ज्यावेळेस पुस्तक येईल, ते पुस्तक आले की तुम्हाला मी लगेच काय करणार आहे, की त्या पुस्तकाची पुस्तक आलंय तुम्हाला घ्यायचंय का नाही, एक फोन येईल आमच्या अकॅडमीमधनं आणि मग तुम्हाला ते पुस्तक तुम्हाला घरपोच पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून पाठवलं जाईल. किंमत त्याची ठरवलेली नाही. किंमत मार्केटमधल्यापेक्षा कमी असेल आणि जी काय असेल त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी दिलं जाईल. मार्केटचं काही का असेना. पण तुम्हाला कमी पैशात भेटेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे किमतीचा विषय नाही. त्याच्यात माझा जे अनुभव दडलेला आहे, माझं कष्ट दडलेलं आहे, ती तुमच्या 100% कामी येणार आहे. आणि असं मराठी व्याकरण, असं गणित तुम्हाला दिलेलं आहे, की सोप्या भाषेत आणि व्यवस्थित माहिती, की तुम्हाला परत मराठी व्याकरणाचा अभ्यास करायची गरज नाही. त्याचं मनोगत जर तुम्ही वाचलं ना, आता मनोगत टाकतो तुम्हाला. मनोगत टाकल्यानंतर वाचा तुम्ही निवांत. खूप छान मनोगत लिहिलंय मी. जे अनुभवातून आले ते मनोगत लिहिलेलं आहे. ठीक आहे? बरं ठीक आहे. झालं हे सगळं आता. तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी मला सांगा. सी-टी-टीसाठी जे काही मटेरियल लागेल, पुस्तक कसं वाटलं एकदा सांगा प्लीज. मी खूप कष्ट केले आणि तुमच्याकडून जर अभिप्राय घेणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडून हक्काने घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता ही झलक जी सांगितली पुस्तक तुम्ही बघितलं नाही सर. बघायच्या अगोदर तुम्हाला कुठं छान-छान म्हणू. असं नाही, की आताची जी स्टार्टिंग आहे आणि पुस्तकाच्या स्पष्टीकरणाच्या बद्दल जी मी काय बोललोय, ते तुम्हाला व्यवस्थित वाटलं का? चांगलं वाटलं का? का अजून काय बदल करायचा करायच्या अगोदर सांगा. हो, ज्यांना पाहिजे ना, त्यांनी फक्त मला मेसेज करून ठेवा. युअर स्टडी मटेरियल इज ऑल्वेज आउटस्टँडिंग. हो, ते तर आहेच. तुम्ही प्रयोगाच्या वगैरे नोट्स पाहिल्या का कशात लिहिलेल्या? तुमची टीचिंग एवढी छान आहे की पुस्तकाची गरज नाही.
खरं सांगू का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, शांततेच्या काळात चांगलं शिकून घेणारा विद्यार्थी पाहिजे आपल्याकडे फक्त. इतकं डिटेल्स मध्ये सगळ्या गोष्टी सांगतो आणि बोर तर अजिबात होणार नाही. फक्त एक तुम्हाला विनंती आहे, आपल्याला सगळीकडे असं काय कालवा करता येत नाही, आम्ही भारी आहेत, आम्ही हे. ते तुम्ही सांगत चला, की जे विद्यार्थी तुमच्या ओळखीचे आहेत. आता इथून आता मला सांगा, पुस्तक काढलंय म्हणल्यानंतर टी बॅच किती दर्जेदार होणार आहे बघा. आणि टीम पण बदलली आहे मी बऱ्यापैकी. बऱ्याच टीममध्ये पुण्यामधले जे दिग्गज आहेत एका एका विषयाचे ते पण सगळे ह्याच्यात येणार आहेत. ज्यांची बॅच संपत आली फक्त ₹999 भरायचे आणि आनंद घ्यायचा. दुकानात गेलात एखादा ड्रेस घ्यायला, तर तुम्हाला ₹5,000 पुरत नाहीत. तुमच्या काळात नशीब आहे की असा प्लॅटफॉर्म सुरू झालेत. हो, ज्यांना पाहिजे ना 9403 चा नंबर आहे ना, त्या नंबरवरती हे करा. आणि मोफतचे बॅच कुणाच्या घेऊ नका. ₹10 ला, ₹15 ला, ₹50 ला, ₹20 ला. तिकडले तिकडले रेकॉर्डेड लेक्चर कुठले पण गोळा करून टाकून ते तर फुकट युट्यूबला आहे. तुम्ही लक्षात घ्या. उगाच ₹15-20 घालू नका. येणाऱ्या काळात आता नोट्स पण दर्जेदारच असणार आहेत. टाइपरायटर पण खतरनाक भेटलेत आपल्याला. पुस्तकाची किंमत कमी देऊ तुम्हाला. काही काळजी करू नका तुम्ही. फक्त तुम्हाला बरं का, तुम्ही रेफरन्स द्या. ज्यावेळेस एखादं स्टेटस ठेवा म्हटलं तर अजून नाही सांगितलं मी तुम्हाला. ज्या दिवशी ठेवायचे त्या दिवशी एखादा व्हिडिओ, एखादं स्टेटस ठेवलं का फिटले पैसे आपले. कंटेंट जबरदस्त असणार आहे. इतका आनंद होतोय मला तुम्हाला हे पुस्तक लिहित असताना मी फक्त फक्त आणि फक्त तुम्हाला समोर ठेवलेलं आहे. तुम्हाला समोर ठेवूनच खरं तर मी तुमचे आभार मानायला पाहिजे, की माझ्या विद्यार्थ्यांना ही संकल्पना लिहित असताना मी खूप छान वाटेल माझ्या विद्यार्थ्याला वाचताना. हे असं मी इमॅजिन केलंय. 137 त्यांचा स्कोर आहे. हां. तिथे काय ॲडव्हान्स बुकिंग वगैरे करून घेत नाही मी कुणाच्या. ज्यावेळेस पुस्तक येईल, ज्यावेळेस लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये मी पुस्तकं आणि पुस्तकं मी 1000 काढणार आहे. कुठल्या दुकानदाराकडे कुणाकडे देणार नाही शक्यतो. शक्यतो देणार नाही. सगळे पुस्तकं माझ्याकडे येतील. पार्सल पॅकिंग करून तुम्हाला देईल. ज्याला पाहिजे त्याच्यावर नंबर देईल. तुम्ही रेफरन्स नंबर द्याल त्यावेळेस तेवढंच. आपल्याला घाई नाही पुस्तकं विकायची. ज्यावेळेस टी वगैरे येईल त्यावेळेस होऊन जाईल. आपल्या पोरांना भेटला अगोदर महिना 2 महिने तर अभ्यास पूर्ण होईल. आणि एवढी गॅरंटी देतो की एवढं झाल्यानंतर तुम्हाला टी-ई-टीला 100 प्लस मार्क पडले पाहिजेत आणि बॅच बी तशीच घेणार आहे जबरदस्त. भाग्यश्री मॅडम म्हणतात उगचकीचा स्कोर किती आला? उगचकी माहिती आहे का तुम्हाला बाकीच्यांना सगळ्यांना? हो, हो. लवकर आणतो. नक्की आणतो. मी त्याच्यामुळे जाहिरात सुद्धा केलेली नाही आणखी त्याची. एम-एस-सी 98, बी-एड फिजिक्स क्लास काही अडचण नाही. पोर्टलची सगळी प्रोसेस सांगतो. काही काळजी करू नका. ह्या लेक्चरमध्ये ते लेक्चर होऊ शकत नाही. उगचकीला किती आले काय माहिती आता. ते उगचकीचं हेच नाही. बिचारा ऐकत असला तर म्हणेन बरं बाकी काय? हां, सर तुमचा स्कोर किती आला? मी आता धोत्रावर इन करायला लागलोय. मी कशाला परीक्षा देतोय? हां, बाकीच्यांचे स्कोर सांगा बाबा. मला तर म्हणले नाही ना कोणी स्कोर किती आला? कट ऑफ किती बसेल? समीक्षा मॅडम आतापर्यंत तेच सांगितलंय मी सगळं. कुणाचा कट ऑफ किती बसेल काही सांगायची गरज तुम्हाला बघायचं आहे ना, मागच्या परीक्षेचा बघून घ्या 2022 चा. तोच खरा आपला आरसा आहे. तोच खरा आरसा आहे आपला. सुप्रिया नलोडे. करायचं मॅडम. तुम्हाला खरं सांगू का? आता सांगत नाही म्हणून सांगतो. माझ्या पद्धतीने मी पुस्तकाचं बी 4-8 दिवस काम थांबवलं होतं. पायलो नीडल सायनस हा एक
याचं माझं ऑपरेशन झालेलं आहे. मी आज पहिल्यांदा उभा राहिलोय. ते बी असाच उभा राहिलोय. कारण मला पण तुमच्याबद्दल मी प्रत्येकाला रिप्लाय दिलाय. कारण मी झोपूनच होतो. त्याच्यामुळे मी उठलो नाही. मला बसता येत नाही, झोपता येत नाही खरं सांगायला. उभं राहता येतंय. बसता येत नाही, झोपता येत नाही. कंडिशन खराब आहे थोडी. जसं रिकव्हर होईल तुम्हाला सगळ्या गोष्टी करेल. 30-40 सलाईन, 100-150 गोळ्या खाल्ल्यात मी. स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे. सर लवकर बरे व्हा आणि लाईव्ह लेक्चर घ्या. हा, एकदम जबरदस्त लेक्चर घेतो. जरा नोट्स, पीपीटी असं बनवून घेतो जरा सगळं आणि चालू करतो. काही काळजी करू नका. सगळे टीईटीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका अख्खं पुस्तक सोडून देतो. मग तर बास झालं ना. लोड घ्यायचा नाही, उशी घ्यायची. कारण लोडनी मान अवघडते तुम्हाला माहिती. होय, होय, होय. जास्त नाही, 7-8 टाके पडलेले आहेत. हो, हो. काळजी घेतो. तुमचाच आशीर्वाद पाहिजे आता बारक्यांचा. कारण तुम्हीच आमचे हितचिंतक आहेत. ठीक आहे. काय प्रश्न नसतील तुमचे? 2 मिनिटं देतो शेवटचे. काही प्रश्न असतील तर सांगा. म्हणजे परत खूप दिवसांनी ऐकले ना, उशी लोड ना. भयानक डायलॉग घेऊ. फक्त तुम्ही काय आहे, रेग्युलर हजर राहत नाहीत. मला लेक्चर घ्यायला होतात आणि एखाद्या लेकराला त्रास देतात. परत तुम्ही लाईव्हला येत नाहीत. कंटिन्यू आता मार्क कुणाला कमी पडू, जास्त पडू. का 1 वर्षाने उशिरा लागलं तर काय होतंय बरं? टीईटीला 100 प्लस मार्क घ्यायचे. टीईटी, सीटीटीचं सगळं तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढं करतो. आणि तेवढं झालं की एप्रिलमध्ये 2026 म्हणजे येणाऱ्या एप्रिलमध्ये खरं तर 6 महिन्यांनी टेट दुसरी होणार होती. असं ठरलेलं होतं बरं का, हे पण माहिती असावं. पण येणाऱ्या काळामध्ये मार्च एप्रिलमध्ये टेट होणार आहे दुसरी, असं पण ऐकायला येतंय. हो, करतो. ठीक आहे. काही प्रश्न नाहीत वाटतं. माझे पाय आता काही दमधरी नाहीत कडे. थांबतो. 1 मिनिटात शेवटला प्रश्न विचारा काय असेल तर. हो, संपणार असेल तर ती 999 ऑफर घ्यायची. त्याच्यातले पण टॅक्स वगैरे भरपूर जातात आमचे, पण जाऊ द्या काय अडचण नाही. 2 वर्षाचे टॅक्स जाणार आहेत त्याच्यातून. तुम्हाला फक्त आमच्या सोबत ठेवायचं म्हणून ती ऑफर काढलेली आहे रिक्वेस्ट करून. ओके. हा, हे रेकॉर्डिंग लेक्चर भेटणार आहे, काही काळजी करू नका. येस, ॲपमध्ये असणार ना, ॲपमध्येच घेतले ना आपण लेक्चर. ओके, धन्यवाद. येस. हां. जरी 9ला जरी होणार असेल, तरी ऑफर घेऊन ठेवायला काय अडचण आहे तुम्हाला? जरी पुढल्या महिन्यात असेल, 2 महिन्यांनी असेल, ऑफर घेऊन ठेवायची. नको म्हणले तर माघारी टाकून देऊ शकतो पैसे, तसं काही विषय नाही. ठीक आहे. काय अडचण असेल मेसेज करा. ज्यांना पुस्तक पाहिजे त्यांनी फक्त मेसेज करा. तुमचं लिहून घेतो मी सगळ्यांचं. ज्यांना पुस्तक पाहिजे ते. ठीक आहे. काय प्रश्न असतील ते करतो. थांबतो. धन्यवाद.